गुड मॉर्निंग. मी सुरुवात केली जेव्हा व्हिडिओ टाकायला माझ्या चॅनलवर, तेव्हा आपल्या लाईफ विषय म्हणजे मॅरिड, लग्नानंतर आपला म्हणजे जीवन कसं असतं, आपल्याला संघर्ष कसा करावा लागतो याबद्दल टाकलं होतं मी. आणि नंतर मी काय केलं, मग हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला. मध्ये मध्ये थोडं मी काय मला आनंद झाला किंवा एखादी कॉमेडी आवडली की मी कॉमेडी करायला लागले. नंतर त्याच्यामध्ये कुकिंगचं पण व्हिडिओ टाकला मी. नंतर शॉर्ट व्हिडिओ गाण्याचे ते पण टाकले मी. त्याच्यामुळे सगळं कसं मिक्स कसं झालं. आता आपण एकच कंटेंट रोज तर तोच विषय पाहिजे ना आपल्याला. नाही सुचलं मला त्यावेळेस, नवीन होते मी त्यावेळेस, मला सुचलं नाही. जे माझ्यावर काही प्रॉब्लेम्स ओढवले होते मी ते कथित केले, म्हणजे ते मी सांगितले आणि ते लोकांना खूप आवडले. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कसं, फक्त मी लग्न झाल्यानंतर मला जे जाणवलं किंवा मला माझ्यासोबत जे काय घडलं ते मी सांगितलं. पण असं असतं की प्रत्येक वेळेस की आपल्या आयुष्यामध्ये तेच गोष्टी घडतात का, नाही घडत. पण मॅरिड विषयी बोलणे हा माझा उद्देश आहे. फक्त लाईव्ह म्हणा किंवा लॉंग व्हिडिओ जे मी पण सेंड करते तर ते सर्व मॅरिड विषयीच असतात म्हणजे शक्यतो जास्त. पण आता मध्ये एखादा व्हिडिओ मी टाकते की चला आपल्याला पण तेवढंच वेगळा विषय आहे. पण ते कसं आहे, आपण वेगळा विषय घेतला तर ते मग कंटेंट बदलला जातो. हां, तू बरोबर आहे, एक कंटेंट असतो शेवटपर्यंत, तेच कंटेंट आपण घ्यायला पाहिजे, हे बरोबर आहे. पण चुकतं पण कसं असतं, काय वेळेस आपल्याला वाटतं ना हा व्हिडिओ छान आहे, हा व्हिडिओ आपण टाकायला पाहिजे असं वाटतं ना. आणि आपलं कसं एकच चॅनल असतं, 2-3 चॅनल काढून पण पाहिले मी, काय ते एवढे हे झाले नाहीत, व्हायरल झाले नाहीत ते चॅनल. त्याच्यामुळे काय झालं, मी असं वेगळे केले चॅनल काढत. दुधाची पिशवी बघा ही कशी फोडावी कळत नाही, सगळं दूध सांडायला लागलं. संसारात खूप असे प्रॉब्लेम्स येतात. दुधाची पिशवी बघा कशी फोडली मी. हे दुधाची पिशवीला गाठ मारली आणि वर फोडायला पण जागा नाही आहे. कसे प्रॉब्लेम्स येतात बघा. खरं मला हे सांगत असते, म्हणजे माणसाला आयुष्यात किती प्रॉब्लेम्स येतात. किती पण प्रॉब्लेम जरी आले तर काय, तर तुमचं जे कंटेंट आहे ना, खरं ते कंटेंट ठेवायला पाहिजे. बरोबर आहे, कंटेंट ठेवायला पाहिजे. माणसाच्या आयुष्यात थोडासा तरी बदल होत असतो, त्याच्यामुळे आपण वेगळं कंटेंट टाकतो. तर लग्नानंतर जे आपलं आयुष्य कसं असतं किंवा आपल्याला काय प्रॉब्लेम, काय अडचण येते, कधी आपण खूप हॅपी असतो, आनंदी असतो, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण मॅरिड लाईफ विषयी बोलतो, तर त्याच्यामध्ये मॅरिड लाईफ विषयी बोलतो तेव्हा आपण कुकिंग पण करत असतो. माझा तोच विषय, कुकिंग करत असतो, कधी आनंदी राहत असतो, कधी आपण एन्जॉय करत असतो. मी तेच दाखवलं. तर ते काय झालं, कंटेंट माझा थोडंसं चेंज होत गेला. व्हिडिओ माझे सगळं मिक्सअप झाले. तर मिक्सअप झालेले व्हिडिओ ते चालत नाही असं म्हणणं आहे. पण असं काय नाही, माझे पहिल्यापासूनच मिक्सअप आहेत व्हिडिओ. तर व्ह्यूज खूप कमी यायला लागलेत असं मला वाटायला लागले की मिक्सअप झाल्यामुळे कमी झालंय. पण बरेच जणांचे आहेत, जरी मिक्सअप झालेले असेल व्हिडिओ, काही जणांनी बघा लॉंग व्हिडिओ टाकले, शॉर्ट व्हिडिओ टाकलेत, कुकिंगचे टाकलेत, कॉमेडी टाकली, सगळं त्यांनी मिक्सअप केले. कारण ती लाईफच असते आपली तशी, है ना. तर असं काही नाही की कंपनीने तुमचे मिक्सअप झाले म्हणून तुम्हाला व्ह्यूज येणं आहे, मला नाही वाटत असं.
आता काय दुसरा प्रॉब्लेम आहे ते मला माहित नाही, कशामुळं व्हिडिओ व्हायरल होतात, होईना झालेत माझे. मी तर छान कंटेंट टाकते आणि पब्लिक पण खूप वाढलेली आहे असं पण मला वाटतं. कधी तरी सुद्धा पब्लिक वाढली असं काही जणांचे खूप व्ह्यूज आहेत ते सुद्धा मिक्सअप टाकतात, शॉर्ट बी मिक्सअप टाकतात, कुकिंगचं पण टाकतात मिक्सअप, लॉंग व्हिडिओ मिक्सअप टाकतात. अजून काय सांगा आम्ही, बघूया आता काय होतं ते. आता हाच व्हिडिओ बघा, मी आत्ता आले म्हणजे सकाळी योगावरून आले, ब्रश केला आणि त्याच्यानंतर म्हणलं दूध आहे, दुधाची पिशवी फोडली, त्याचा प्रॉब्लेम झाला, पिशवी नीट फुटत नाही, पूर्ण गाठ मारलेली असती. मग आता हे प्रॉब्लेम तर दाखवायला पाहिजे ना आपल्याला, आपण काय करतोय काय नाही. हा दिवसभराचं तर आपण डेली तर अल्बम नाहीच आपलं दाखवू शकत नाही, कारण माझा तो विषय नाहीच है ना. चला मग बघा, तुम्हाला जर काय अजून वाटलं तर असं की मी काय व्हिडिओमध्ये चेंजिंग करायला पाहिजे ते मला तुम्ही सांगा. नाही येतो तेवढं शिकलेली नाही आहे मी.